मी स्नेहल जोशी। आज 2 कविता ऐकवणार आहे। पहिली कविता आहे माझे मामा म्हणजेच जनार्दन ओक यांची कविता। कवितेचं नाव आहे चांदण्यांचे हात। चांदण्यांचे हात तू माझ्या गळा घालू नको, चांदण्यांचे हात तू माझ्या गळा घालू नको, मोडीला जो डाव अपुरा तू पुन्हा मांडू नको। वेचिलेल्या त्या क्षणांची ती अपुरी पुष्पमाला, वेचिलेल्या त्या क्षणांची ती अपुरी पुष्पमाला, गंध त्याचा अजूनही आहे पाकळ्या साऱ्या गळाल्या। राहिला जो हार अपुरा तू पुन्हा गुंफू नको, राहिला जो हार अपुरा तू पुन्हा गुंफू नको, मोडीला जो डाव अपुरा तू पुन्हा मांडू नको। जीव घेणी ती प्रतीक्षा संकेतही सारे खुळे, जीव घेणी ती प्रतीक्षा संकेतही सारे खुळे, शब्द वाऱ्यावर उडाले सुकून गेली ती फुले। हर्ष शोकाचा पुन्हा तो खेळ तू खेळू नको, हर्ष शोकाचा पुन्हा तो खेळ तू खेळू नको, मोडीला जो डाव अपुरा तू पुन्हा मांडू नको, मोडीला जो डाव अपुरा तू पुन्हा मांडू नको। दुसरी कविता आहे मामाची सून केतकी ओक हिची। आपल्याला कधी कधी एकटं वाटतं तेव्हा आपण उठावं आणि निसर्गाच्या सानिध्यात जावं। एकटंच समुद्रावर जावं, जिथे जिथे खरा निसर्ग असेल, मानव निर्मित नाही, तिथं जावं आणि एकटंच पाय पसरून बसावं। मन हलकं हलकं अगदी पिसासारखं उडवावं, मजेत शीळ घालावी, पाण्यात एखादा दगड मारावा, शीळ घालणाऱ्या पक्षाशी शीळ घालून बोलावं, कोकिळेच्या कुहूशी कुहू करून मोठ्यानं ओरडावं, आपलं मन फुलपाखराच्या पाठीवर बसवून त्याच्याबरोबर या फुलावरून त्या फुलावर उडवावं, सूर्याला मिठीत घेऊन त्याच्याबरोबर समुद्रात डुबकी मारावी आणि डोंगरातून उगवावं, फुलातून फुलावं आणि सुगंध उधळीत सुटावं। पावसाच्या पाण्याचा एक थेंब होऊन चातकाच्या चोचीत पडावं। मनाला एवढं सगळं करून मुक्तपणे विहरायचं सोडून द्यावं, मनाला एवढं सगळं करून मुक्तपणे विहरायला सोडून द्यावं। तेव्हा तुम्हाला जाणवेल की निसर्गाने तुमचा हात धरलाय, निसर्गाने तुमचा हात धरलाय। तेव्हा तरी तुम्हाला पटेल की तुम्ही एकटे नाही आहात। हो, तुम्ही एकटे नाही आहात।